तिथे काय उणे ही म्हण पुण्यात खूपच प्रचलित आहे आणि ज्याची प्रचिती विविध माध्यमातून आपल्याला येत असते। असाच काहीसा प्रकार आता पुन्हा एकदा घडलेला आहे। पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं, मात्र आता पुणे जे आहे ते गुन्हेगारीचं माहेरघर बनत चाललेलं आहे आणि गुन्हेगार विविध शक्कल लढवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं विविध गुन्हे करण्यासाठी। असाच काहीसा प्रकार जो आहे तो पुण्यात पुन्हा एकदा घडलेला आहे। पुण्यात ड्रग्सची विक्री करण्यासाठी चक्क एका ऑनलाईन डिलिव्हरी ॲपचा जो आहे तो वापर केल्याची माहिती जी आहे ती सध्या समोर आलेली आहे। पुण्यात ड्रग्सची विक्री करण्यासाठी गुन्हेगारांनी पोर्टर या डिलिव्हरी ॲपचा वापर केला असल्याची धक्कादायक माहिती जी आहे ती सध्या समोर आलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार खरं तर पुण्यातील उत्तमनगर पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। अपहरणाच्या एका मुलीचं अपहरण झालं होतं आणि त्याच केसचा जो तपास आहे तो सुरू होता। या तपासादरम्यानच एका सुनील राठोड नावाच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आणि अटक केल्यानंतर ना आरोपींकडून जे MD ड्रग्ज आहे ते जप्त केलं आणि सुनील राठोड जो आरोपी होता त्यानेच या संपूर्ण प्रकरणाचा जो आहे तो खुलासा केलेला आहे। आता विशेष म्हणजे या पोर्टर ॲपवरून जवळपास 300 जणांना जे आहे ते MD ड्रग्ज जे आहे ते पुरवलं गेलेलं आहे। त्याच्यामुळे आता हे 300 जण जे आहे ते पोलिसांच्या रडारवर आलेले आहेत। त्याच्यामुळे बघायला गेलं तर आता गुन्हेगार जे आहे ते विविध शक्ली जे आहे ते लढवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकूण 8 आरोपी या सगळ्या प्रकरणात आहेत, ज्यातील 4 जणांना पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे आणि 4 आरोपी जे आहेत ते सध्या फरार आहेत। या 4 आरोपींना न्यायालयाने 8 दिवसांची आहे ती पोलीस कोठडी सुनावलेली आहे। मात्र सध्या बघायला गेलं तर तरुणाई जी आहे ते ड्रग्सच्या विळख्यात अडकत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आधी फुलचंद पान असेल, वेगवेगळे पान असतील, तर पान टपऱ्यांवर देखील कारवाई केली होती। तिथून देखील जी तरुणाई आहे ते ड्रग्सचं सेवन करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। मात्र आता चक्क एका पोर्टर ॲपवरूनच ड्रग्स विक्री होत असल्याचं कारवाईत समोर आलेले एका वेगळ्याच प्रकरणाची ही कारवाई होती। मात्र हे ड्रग्सचं गुपित मोठं जाळं जे आहे ते सध्या समोर आलेलं आहे। त्यामुळे आता हे जे 300 जण आहेत ते पुणे पोलिसांच्या रडारवर आलेले आहेत। पुणे पोलीस आता हे ड्रग्सचं जे मूळ आहे ते कसं उखडून फेकतं हे पाहणं सध्या महत्त्वाचं असेल। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।